नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाबा किचननं आपलं सर स्वागत आहे. मित्रांनो, माफ करा कारण आपले व्हिडिओ लेट झाले. का लेट झाले? कारण माझे मोठे बंधू हरिभक्तपरायण गजानन प्रल्हाद सोनार यांचा स्वर्गवास झाला. ते माझे मोठे बंधू बी होते आणि त्यांना मी गुरुही मानलं होतं. भाऊ असून त्यांना रामासारखं मानलं. त्यांना आज जाऊन 21 दिवस कंप्लीट झाले. शनिवारी आज 17 तारखेला ते वारले ते मागच्या महिन्यात. तर मित्रांनो, खूप दुःखद बातमी झाली. आज सातपूर जो परिसर आहे लोकांना खूप दुःख वाटलं. कारण त्यांनी ह्या सातपूर पंचक्रोशीमध्ये हजारोच्या पलीकडं वारकरी संप्रदायाची सेवा केली. लोकांना शिकवलं. मृदुंग, वादन, हार्मोनियम, गायन, राग, रागिनी संपूर्ण शिकवणारे भरपूर लोक त्यांच्या दुःख निधनामध्ये सामील झाले. मित्रांनो, वाईट घटना आली आमच्या बंधूंची. हे बघा, वाईट झालं म्हणून व्हिडिओ लेट झाले. आता माझ्या डोळ्यात पाणी आलं. बंधूंची आठवण झाली आज. त्यामुळं आता थोडं मागे ठेवू, पुढं बोलू. तर मला बरेचसे लोकांचे फोन आले की बाबा शिवरात्री आली, काय नवीन उपासाचा काढा. तर मी असं नवीन पदार्थ महाशिवरात्री करता आपण निवडलेला आहे. हा तुम्हाला कुठं मार्केटला भेटणार नाही, कुठंच तुम्हाला भेटणार आहे, यूट्यूबलासुद्धा नाही. हा नवीन पदार्थ मी घरी बनवला. घरी ट्राय करून पाहिला. पहिले 2 दिवस ट्राय केला. ट्राय केल्यानंतर मी म्हटलं अरे उपासाला काय पाहिजे, तर आपण हे बनवून दुसरं. महाशिवरात्रीला तिखट मीठ चालत नाही. महाशिवरात्री असो किंवा परदोष उपास असो, याला तिखट मीठ चालत नाही. म्हणून त्याला गोड पदार्थ, केळं, फळं वगैरे आपण खाऊ शकतो किंवा दूध पिऊ शकतो. म्हणून मी असा पदार्थ शोधला की तो आपल्याला अवश्य खाता येईल आणि तुम्ही आनंद भरभरून खाशाल. त्याशिवाय साहित्य घेतलेलं आहे. हे बघा, आपण घेतली रताळी. ही घेतली मी अर्धा किलो. हिला मी उकडून घेतलेली आहे बघा. अरे व्हिडिओ मोठा होतो म्हणून हिला पहिले उकडून घेतली. साल काढून घेणार मी. उकडून घेतली रताळी आहे. हिला पुढं काय काय म्हणतात आम्हाला ते कमेंटमध्ये सांगा. काही लोक साखरू म्हणतात गोड असल्यामुळं. नंतर मी घेतले साजूक तूप. नंतर मी घेतले मध. हे बघा, मध घेतलेले. मध मी घेतलं. दही. हा साबुदाणा पहिले गरम करून त्याची लाई फोडून साबुदाणा घेतलेला आहे. नंतर आपण घेतली केळी 1 डझन. नंतर आपण घेतले शेंगदाण्याचा कूट. आपण घेतले बटाटा 1. आणि आपल्याला लागणारं गूळ, साधारण गूळ आपल्याला कमीत कमी एवढ्या वस्तूला 50 ग्रॅम आपल्याला गूळ लागणार आहे. तर आपण आता पुढे तयारी आपण करूया. आणि मित्रांनो, आमच्या दुःख झालं आम्हाला सगळ्या परिवाराला आमच्यावाल्या. मला बरेच लोकांनी फोन केले, ज्यांना माहिती पडलं यूट्यूबमध्ये. त्यांनी सांगलं माऊली तुमचे बंधू वारले, तुमचे गुरु वारले, दुःखात आम्ही शामिल आहे. ज्यांनी मला फोन केले त्यांचे मी खूप आभार मानतो. मी असंच प्रेम द्या, प्रेम द्या, प्रेम द्या, प्रेम. आपली रेसिपी तयारी करू आपण पुढं. मित्रांनो, हे बघा, आपण तळू शिजून घेतलेले. आता म्हणजे फोतरे काढून आपण घेऊ. कारण याला फोतरा अजिबात चालणार नाही. कारण फोतऱ्यामुळे काळे जावला पदार्थ होईल तो काळा पडेल. म्हणून आपल्याला अशा प्रकारे आपण रताळं आपण सोलून घेतलेलं आहे. मित्रांनो, आपण रताळं अर्धा किलो आपण रताळी आपण साळून घेतली. आता मग 6 केळी घेणार आहे आपण. आता आपण केळी सोलून घेतली 6 नग. आता आपण घेतला 1 बटाटा. म्हणजे या बटाटा कमी एक जरी म्हटलं तरी 100 ग्रॅमचा 1 बटाटा आपल्या येणार आहे. कारण मोठा बटाटा होता. आपण याला सोलून घेऊ. उकळलेला याला यात टाकून देऊ. आता आपलं सगळे मिक्स करणं आहे. रताळी आणि केळीची सुंदर स्टीम वडी होणार आहे. उपास फार सुंदर उपास झाला. आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदिक पण आहे. का आयुर्वेदिक का तुम्ही का बाबा? त्याच्यामध्ये आपण रताळी घातलेली. रताळी आयुर्वेदिक आहे. कारण त्याला शकरकंद म्हणतात हिंदीमध्ये. शकरकंद हे शुगरसाठी फार सुंदर असतं. आपण गावरान तूप फार सुंदर. मध आपण घेतलेलं, दही आपण घेतलेली आहे. आता आपण काय करूया, सगळ्यांचं मिक्सन आपण एक करूया. आता याला मस्त आपण चुरा करू. हे बघा, तयारी करणं आपल्याला चुरा करून घेणे. तर आधी आपले म्हणजे फुटणार नाही वाफेमध्ये. मऊ करून घेऊ आपण. नंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, थोडंसं एक 20 ग्रॅमच्या आसपास गूळ आणि आपण जो साबुदाणा भाजून पेस्ट केलेला साबुदाणा भाजून पेस्ट केली त्याला वापरायची. गूळ किसून घेऊ. कारण आपल्या गूळ जास्त नाही घ्यायचा. फक्त 20 ग्रॅमच्या आसपास आपल्याला गूळ घ्यायचा आहे. कारण काय
केळी बी गोड असते, रताळी गोड असते. हे टाकायचं कारण काय युनिक म्हणजे काय माहिती काय, स्वादसाठी आलं गुळ टाक नाही. आता आपण गुळ किसून घेऊ. आपण रताळी बटाटी आपण मिक्स केलेली आहे दोघं मिळून, दोघांचा एक ज्यूस झालेला आहे. आपल्याला साधारण 20 ग्रॅम आपल्याला गुळ घ्यायचं आहे. गुळ का थोडं एक पौष्टिकता येण्यासाठी एवढं आपल्याला गुळ घेणं आहे. 20 ग्रॅम आपण गुळाचं एक टाकूया. इतकी सुंदर लागते माऊली खायला, तुम्ही परत उपासाला करशाल. आणि तुम्हाला मग सांगितलं मी की प्रदोष आणि महाशिवरात्रीला तिखट आणि मीठ चालत नाही. इथे आपण एक जीव करून घेऊ दोघांचा. आता आपण कूड घेतला आहे. आपल्या कूड घ्यायचं आहे कमीत कमी याला 100-150 ग्रॅम. अजून कूट माझ्याकडे आहे, तुम्हाला दाखवायला ठेवलेलं आहे. आपण कूट टाकूया आता. परत याला मिक्स करू आपण. असं कालावताना एवढं सुंदर वास येतोय, असं वाटतं की मिसळच खाऊन घ्यावा. आता आपण देऊ दळलेली पावडर, ही मी चाळून घेतलेली आहे. साबुदाणा मी भाजून थंड करून जी पावडर केलेली बा, हा आपण 100 ग्रॅम घेतलेला आहे. टाकायचं आहे कारण पहिले आपण 100 ग्रॅम घेतला तर 50 ग्रॅम अशी, म्हणजे आपलं कमीत कमी 150 ग्रॅम ते 200 ग्रॅमला कुठं मार नाही. म्हणजे याची आपल्याला अशी गोळी झाली पाहिजे. थोडंसं कडक करायचं आपल्याला. हां, पहिला मुद्द्याचे मीठ टाकायचं नाही माऊली. मीठ टाकायचं नाही. न मीठ न तिखट टाकता तरी तुम्हाला पदार्थ खायला सुंदर लागणार आहे. तुम्ही वारंवार करशाने आला की म्हणजे माऊली काय बनवलं तुम्ही सुंदर, असं पसत म्हणजे असं उपास का बनवलं तुम्ही, असं एवढं सुंदर लागतं खायला. आता आपल्याला मस्त याला आपण काढून घेऊ, मिक्स करू. आता याला फर्स्ट क्लास पैकी हे बघा मित्रांनो, आपल्या अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. याचा गोळा तर होईल कणिकवाणी. इतका भारी वास होता मित्रांनो, कारण बटाटा, रताळी आणि केळं या तिघांचा संगम आल्यामुळं असा सुंदर खमंग असं वास येतो की असं वाटतं की आपण कच्चा गोळा सुद्धा खाऊ शकतो. इतका सुंदर वास. ज्यावेळी स्टीम वाफीनं ज्या टायमाला आपण याला खायचं बी कशा प्रकारे दाखवून. स्टीम टाटली आणि आपण स्टीमला पाणी ठेवलं याच्यामध्ये गरम उकळेला, गॅस चालू केलेलं आहे. आता आपल्याला साधूक तूप लावून घे बा. तूप साधूक आहे, आपण लावून घेऊ असं, म्हणजे आपल्याला चिपकणार नाही खाली. मित्रांनो, आपल्याला असे घेऊन असे गोळे करणे, असे बारीक बारीक बघा, असे गोळे करायचे. थोडं दाबून घ्यायचं, उरलेलं नको, कारण उरल्यानंतर वाफेत फाटला तर असं करून थोडं दाब द्यायचं आपल्याला. अशा प्रकारे थोडा दाब द्यायचा आहे. स्टीम वडा म्हणतो आपण याला, उपासाचा फार सुंदर आहे आणि आपण तर घरी अवश्य करून खाल, मला अशी खात्री आहे. अशा प्रकारे आपल्याला वडा बनवायचा आहे बा. शिवरात्री स्पेशल स्टीम वडा. उडणार नाही, म्हणजे तुम्हाला फल प्राप्त होईल महाशिवरात्रीचं. कारण मृत्यू लोकांमध्ये नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. कारण काही पुराणात सांगतं की मनुष्याने जन्म घेतला त्याला मृत्यू आटळे. आणि ज्या दिवशी आपण जन्म घेतो, हा साधुसंत सांगतात बरं, साधुसंत सांगतात ज्या दिवशी आपण जन्म घेतो त्यावेळेसपासून काळ आपल्या उशीला काळ बसलेला असतो. शेवटा आपला श्वास जाईपर्यंत काळ आपल्या उशी असतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपलं ह्या जन्म घेऊन आपलं काही सार्थक झालं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, मग याला संतांनी जोड दिली नामचिंतनाची, नामस्मरणाची. तुम्हाला होम हवन करायची गरज नाही. साधा सोपा मार्ग सगळा नामाश्रीन्मुख तो नर पापिया. नाम फार महत्त्वाचं. कलियुगात नाम घ्या, नाम द्या, नाम घ्या. चिंतन जेवढं तुम्ही करशाल तेवढं तुम्हाला फार सुंदर राहील. दुसरं, मृत्यू आटळे, मृत्यू येणारचे, पण या मृत्यूला तारणारी कालोकाल म्हणजे महाकाल आहे. त्यांची महाशिवरात्री. शिवरात्री पर्व काय असतं, शिव आणि पार्वती यांचं लग्नाचं, म्हणजे आपण आपल्या भाषेचा वाढदिवस, जन्मदिवस, त्यांच्या लग्नाचा हा जन्म म्हणजे वाढदिवस आहे लग्नाचा. शिव आणि पार्वतीचं म्हणजे त्याला महाशिवरात्री म्हटलं की महा म्हणजे फार मोठं, महा म्हणजे फार सुंदर. या महाशिवरात्रीचा
आपण अवश्य उपवास धरावा. मी माझी तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना आहे, उपवास धरावा. उपासाला तिखट मीठ खाऊ नका, बगरसुद्धा खाऊ नका. अशा प्रकारे गोड पदार्थ बनवून खा. आता आपण पुढची चालू करू. आपली स्टीम ठेवलेले, आता आपण बनवून घेतलेले आपले वडे जे आपण स्टीमवर ठेवूया. मित्रांनो, दादांनो, ताई आणि मातांनो, फार सुंदर असं वडा होणार आहे, पण स्टीममध्ये यांनी प्रॉब्लेम काहीच येत नाही. अशा प्रकारे आपण जे वडे बनवले, आपण केळी, रताळी, बटाटा, साबुदाणा पीठ, शेंगदाणा कूट यांचं आपण मिश्रण तयार करून आपण ठेवलेलं आहे. आता आपण स्टीम आपण देऊया. स्टीम आपल्याला जी 15 मिनटं कंप्लीट द्यायची, मंद आचेवर आपल्याला करायचं आहे. आपलं स्टीम देतपर्यंत मित्रांनो, आपली स्टीम होईपर्यंत. आणि दुसरं म्हणजे असं दाखव, थोडं थोडं तूप लावायचं आपण. म्हणजे का लावायचं की वरून स्टीमचं पाणी जे पडतं ना, त्याने आपला हा जो वडा स्टीम वडा उपवासाचा चिकट नाही होणार. आणि झाला तरी तूप त्याला पाणी वर घेणार नाही, खाली सोडून दे. पण आपलं तूप लावणे असं थोडं आपण झाकण ठेवलेले, बारीक मंद आचेवर आपण ठेवले, पाणी उकळले शिमले. मित्रांनो, ही रेसिपी मला असं वाटलं की शिवरात्रीला आपण काहीतरी चांगलं बनवा, लोकांना खाण्यासाठी चांगलं बनवावं, म्हणून 2 वेळा मी घरात करून बघितले. 2 वेळा सफल झालो, सुंदर झाली, छान, घर सगळ्यांना आवडली. तिने सांगितलं की माझी घरी मला म्हणजे अण्णा आता एवढं उपवास असला साबणानं खायचंच नाही, बगर खायचीच नाही. अशाच प्रकारे आपण खात जाऊ. कारण मी आणि माझ्या घरच्या माझ्या बाईने आम्ही जवळ 24 वर्ष प्रदोष व्रत केलं. प्रदोष वर्ष केलं तर आम्ही मीठ आणि तिकडे खाल्लं नाही. मित्रांनो, 24 वर्ष म्हणजे 2 तप आम्ही प्रदोषचे व्रत केलेलं आहे. एवढी बाबाची कृपा आमची झालेली आहे. दुसरं आता स्टीम देता येता थोडे आमच्या बंधूला एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून त्यांचं एक आठवण म्हणून मी गाणं लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही अभंग नाही घेता तुमच्या भावाचं गाणं. म्हटलं असं नाही, माझ्या गुरुशी माझी श्रद्धा होती, भाव श्रद्धा होती, म्हणून मी तुम्हाला एक छोटंसं 3 चरणाचं मी स्वतः लिहिलेलं आहे. मी स्वतः गीतकार बी. मी गाणे अभंग नवनाथांचे गाणे लिहितो. एका मित्राने मला कमेंट केली की बाबा नवनाथांची माहिती द्या. देणार, 100% देणार. कारण माझ्या आयुष्यात मी किती नवनाथ पारायण केले 1990 आज मला कळाले नाही, मी मोजले नाही किती झाले म्हणून. मी तो 1000च्या पुढे मी नवनाथ पारायण झाल्याशी मला 1800 पुढे झाले असतील. पण नवनाथची माहिती मला पुढच्या भागात देईन मी. पण आता माझ्या बंधूंसाठी एक छोटंसं असं गीत मी सादर केलेलं आहे, आपण ते म्हणूया. छोटंसं गीत डोळ्यात पाणी येतं आहे, कारण ही जी गोष्ट आहे आमच्या बंधूविषयी विसरण्यासारखी नाही. आणि मित्र जोवर जिवंत आहे तोवरच्या माझ्या बंधूला मी विसरणार नाही, कारण त्याचे अनंत उपकार आहे माझ्यावर. त्यांना मी पप्पाच म्हणायचो, भाऊ कधी म्हटलो नाही. पुण्यवंत आईच्या पोटी घेतला रे बाळा जन्म, पुण्यवंत आईच्या घरी घेतला रे बाळा जन्म. तुमच्या आमच्या हृदयात भाऊ गजानन, तुमच्या माझ्या हृदयात भाऊ गजानन. ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा, ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा. तुम्ही संत गजानन, तुम्ही माय बापा, तुम्ही संत गजानन, तुम्ही माय बापा. अंगी उपजली सदा सदा विठ्ठलाची भक्ती, ज्ञान उपजले जगी, ज्ञान उपजले अंगी, सदा विठ्ठलाची भक्ती, ज्ञान उपजले अंगी, सदा विठ्ठलाची भक्ती. तुमच्या माझ्या हृदयात भाऊ गजानन, तुमच्या माझ्या हृदयात भाऊ गजानन. आम्हा नाही देव कळला देव आमुच्या घरी, आम्हा नाही देव कळला देव आमुच्या घरी. धन्य झाली माता पिता, धन्य झालो आम्ही, धन्य झाली माता पिता, धन्य झालो आम्ही. तुमच्या चरणाची सेवा घडो जन्मोजन्मी, तुमच्या चरणाची सेवा घडो जन्मोजन्मी. तुमच्या माझ्या हृदयात भाऊ गजानन, तुमच्या आमच्या हृदयात भाऊ गजानन. सोनार कुळ
पावन केले तुम्ही सोनार कुळ, पावन केले तुम्ही तुमच्या चरणाचा मी दास, तुमच्या चरणाचा मी दास, भजन करीन रात्रन दिवस, तुमच्या आमच्या हृदयात भाऊ गजानन, तुमच्या माझ्या हृदयात भाऊ गजानन. मित्रांनो, फार असं रत्न आमच्या घरातलं चाललं गेलं आहे. 14 रत्नापैकी रत्न म्हणून चालीन, कारण त्यांनी जीवनात कधी हौसमजा केली नाही. त्यांनी सुख त्यांना काय त्याला माहीत नव्हतं. फक्त भक्ती मरेपर्यंत भक्ती, शेवटपर्यंत त्यांनी मरेपर्यंत विठ्ठलाचं नाव घेतलं. एकच नाव पांडुरंगाचं, बस. मित्रांनो, काही चुकलं असेल जर यूट्यूबला मी माझं भावाचं गाणं म्हटलं असेल, माझ्या भावात श्रद्धा होती म्हणून म्हटलं, नंतर चुकलं असेल बंधून मला मायबाप हो, तुमचं लेकरू आपण झालं का? ओ हो, एकदम सुंदर. आपण गॅस बंद करू. मित्रांनो, बघा कसे फुगले बघा. ताई हे बघा कसे फुगले, एकदम मस्त शिम झालेली, खायला ते सुंदर. म्हणजे याला मात्र म्हणून सुद्धा खाऊ शकतो बरं का, एकदम आपण आवडून खाण्याला. एक भांडा आपण साईडला काढून घेऊ खाली, आणि आपण गार करण्यासाठी आपण याला वा फार सुंदर दाखव. हे बघा मित्रांनो, हे खालचं भांडं असल्यामुळे फार सुंदर असं फुगला, सुंदर असा वास का सुंदर येतो ना, सुंदर असा वास येतो. तुम्ही बाबा काय प्रसाद बनवला हो तुम्ही महाशिवरात्रीचा. अशा प्रकारे आपण एक काढून घेऊ. गुळामुळं फार गुळ टाकलं ना आपण, फार सुंदर अजून त्याला सुगंध असा आलेला आहे. अशा प्रकारे झाली आपली केळी रताळी साबुदाणे शेंगदाण्यापासून आपण, आणि थोडा गूळ टाकलेला आहे 20 ग्रॅम. इतकं सुंदर, इतकं स्वाद येतो मंडळीनो, तुम्हाला काय सांगायचं. त्यासोबत आता तावच मारावा, इतका सुंदर सुगंध येतो. याच्यावर आपण दही तूप मध हे आपण टाकणार आहे, पण आपण थोडे वेगळे भांड्यात घेऊ. थोडं गार घेऊ आपण. थोडंसं एक वडा घेऊ, पीठ ठेवू त्याला. त्याला काय करू आपण आता थोडंसं इतकी सुंदर रेसिपी मित्रांनो, नवीन मी घरी बनवून बघितलेली. आता आपण देऊया आता तूप. 4 भाग का केले, ते तूप घुसलं पाहिजे. साधं तूप गावरान आहे आपलं साधं. नंतर आपण देऊया दही. मस्त दही टाकायची. दही जेवढं खाल तुमचा फायदा होईल. आता आपण देऊया मध. मध टाकलं म्हणजे तुम्हाला मध म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एकदम सुंदर असं आपण काजू पिस्ता मनुका. मित्रांनो, बंधू आणि मायबापांनो, हा झाला आपला महाशिवरात्री स्पेशल उपवास होता. शिमवडा परत सांगतो. येत मी 6 केळी, अर्धा किलो रताळी, 2 बटाटे म्हणजे पावशेरचा बटाटा येईन. नंतर आपण त्याच केले भाजून साबुदाणा दळून घेतलेला आहे, पावडर करून वापरलेला आहे. नंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, 20 ग्रॅम गूळ मुद्दाम कमी टाकलेला आहे, कारण केळी आणि गोड असल्यामुळं रताळी. नंतर आपल्याला त्याला वरून चव येण्यासाठी आपण दही आणि साजूक तूप आणि मध याचा वापर केलेला आहे. इतका सुंदर लागतो खाण्यासाठी, तुम्ही याला परत घरी करून खाशाल. आता मी बनवला, मी खाणारच आहे, आमचे बोलीशेड बी खाणार आहे, माझा परिवार खाणार आहे. पण खास यासाठी आमच्या बोलीचा कॉलेज मित्र आहे, त्याचं नाव राहुल शेवळे म्हणून, ते टेस्ट घेईन तो सांगेन तुम्हाला की कशा प्रकारे झालं. हां, त्याचा आज उपास बी शनिवार. आता अशा प्रकारे मी बनवला, तुम्ही बनवा, सहकुटुंब सहपरिवार आनंद घ्या. आणि मित्रांनो, आपले शब्द जे पंक्तीला बसा पंक्ती जोडा. रामकृष्ण हरी.
आमचे ते बोलू शेडे कॅमेरामॅन त्यांचे मित्र राहुल भाऊ आलेले, ते आपल्याला सांगतील की कशा प्रकारे झाला, चव कशी आहे, कशी गोड आहे, आंबट आहे, कशी आपलं खाताना काय चव लागते या वड्याची. हा तू तुम्हाला सांगन राहुल बाळा, जर टेस्ट सांग जरा आपल्या. अतिशय उत्तम झालेलं आहे स्टीम वडा. तर तुम्ही पण सर्वांनी घरी ट्राय करून बघावे एकदा. आणि आपल्या अण्णाबाबा किचन्स या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू बाळा, धन्यवाद. धन्यवाद अण्णा. मित्रांनो, तुम्हाला बोलला जा सुंदर झालं म्हणे, तुम्ही घरून पहा. जे खाऊन सगळं सुंदर अशी चव आहे, थोडा आंबूसपणा बी आहे, गोडपणा बी. कारण केळी आणि रताळी यांचा संगम, त्यात बटाटा, तिरवणी संगम, नंतर त्याच्यात पंचगंगा जसं म्हटलं जातं, पंचगंगा जसं म्हटलं जातं, मध, दही आणि तूप, या त्रिवेणी संगम आणि पंचगंगा संगमाचा हा वडा झालेला आहे. तर आपला महाशिवरात्री स्पेशल स्टीम वडा आपण केलेला आहे. मी जसा बनवला तसं तुम्ही घरी करून पहा आणि कमेंटमध्ये मला अवश्य सांगा की माऊली सुंदर झाला किंवा नाही झाला. बस रामकृष्ण एवढंच बोलतो. चालेल.